असे काही चित्रपट असतात की ज्यांचा दुसरा भाग यावासा आपल्याला नेहमीच वाटतं आणि हा जो चित्रपट आहे तो नक्की त्याच प्रकारातला चित्रपट आहे. त्याच्यामुळे श्यामची आई भाग 2 हा चित्रपट नक्की यायला हवा. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूअर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात. मंडळी, सुजय ढाके कृत एक मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे श्यामची आई. श्यामची आई या चित्रपटाबद्दल जर सांगायचं झालं तर हा साने गुरुजी यांच्या स्वतःच्या कादंबरीवरती आधारित असा हा चित्रपट आहे. साने गुरुजी ज्या वेळेला तुरुंगवासात होते त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या आईवरती कादंबरी लिहिली श्यामची आई. त्याच धर्तीवरती 1953 साली आचार्य यात्रे यांनी एक चित्रपट आणला होता आणि तो देखील श्यामची आई या नावानेच ओळखला जातो. आता सुजय ढाके यांनी इतक्या वर्षांनी हा चित्रपट का आणला असेल आणि या चित्रपटामध्ये असं काय वेगळं दाखवलंय तेच आता आपण बघणार आहोत. चला तर आपण या कथेविषयी बोलूयात. या चित्रपटाची कथा चालू होते साधारणतः 1930 ते 31चा हा काळ दाखवलेला आहे आणि तिथे साने गुरुजी हे इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात उतरलेले असतात आणि तिथे त्यांना तुरुंगवास भोगावा लागतो. आणि त्याच काळात त्यांची जी रवानगी होते ती धुळे कारागृहात. तर धुळे कारागृहात गेल्यावरती त्यांची तिथे विनोबा भावेंशी ओळख होते आणि त्याच दरम्यान समविचारी लोक एकत्र आल्यामुळे विनोबा भावेंपासून दूर ठेवण्यासाठी गुरुजींना नाशिकच्या तुरुंगात पाठवलं जातं. आणि नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांची अनेक कैद्यांशी मैत्री होते आणि त्या कैद्यांना ते अनुवाद करून इंग्रजी जी भाषांतर असतात ते करून देत असतात. आणि त्याच वेळेला त्यांना एक नवी कोरी वही मिळते आणि त्या वहीमध्ये काय करायचं म्हणून ते स्वतःच्या आईबद्दल लिहू लागतात आणि त्याचंच नाव ते श्यामची आई म्हणून ठेवतात. कथा सुरू होते ती कोकणातील एका गावातून आणि त्या गावामध्ये श्याम म्हणजेच साने गुरुजी जे असतात ते आपल्या मित्रांसोबत खेळत असतात आणि त्या वेळेला तिथे खेळत असतानाच त्यांना त्यांची आई स्वतः विहिरीत ढकलून देते कारण त्यांना पोहायचं नसतं. तर अशा गोष्टीतून सुरुवात झाल्यानंतर पुढे हळूहळू लहानपणी त्याच्यावरती चांगले संस्कार होण्यासाठी यशोदा जी असते ती खूप झटत असते आणि आपल्या मुलाला चांगले संस्कार मिळण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत असते. पुढे श्यामचे वडील ते देशभक्तीसाठी म्हणून विदेशी गोष्टींची होळी करण्यासाठी एक आंदोलनात सहभागी होतात आणि तिथे त्यांना काही काळ कारावासात जावं लागतं. तर वडिलांची असलेली देशभक्ती आणि आईचे आपल्या संस्कार याच्यातच श्यामचं बालपण घडत असतं आणि पुढे जाऊन अशा बऱ्याचशा काही गोष्टी होतात की ज्याच्यामुळे त्या सर्व गोष्टींचा जो परिणाम आहे तो त्यांच्या आयुष्यावरती होतो आणि या सगळ्यातून त्यांची जी जडणघडण होत असते तो सर्व प्रवास या चित्रपटात दाखवलेला आहे. आता अर्थातच श्याम जो असतो त्याला बऱ्याचशा गोष्टींची समज नसते पण त्याच काळात त्याची जी आई असते यशोदा असते ती श्यामला ती चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्टीत समजावून सांगत असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायला खरंच मजा येते. चित्रपट बघताना खरंच आपण त्या श्यामच्या बालपणात इतकं रममान होतो की आपल्याला कळत नाही की आता इंटरव्हल आलेला आहे. मध्यंतरानंतर जो काही चित्रपट दाखवलेला आहे त्याच्यामध्ये श्याम मोठा झाल्यावरती त्याला दापोलीच्या शाळेत जावं लागतं आणि तिथून बऱ्याचशा काही गोष्टी घडत असतात आयुष्यात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही चित्रपटात नक्की अनुभवा कारण मी सगळी गोष्ट इथे तुम्हाला सांगणार नाही. ज्यांनी ही कथा वाचली आहे त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतील कारण श्यामच्या बालपणातील बऱ्याचशा गोष्टी बरेचसे किस्से हे आपल्याला अजूनही आठवत असतील. विहिरीचा किस्सा तर लक्षात राहण्यासारखा आहे. स्वतःच्या आईपासून दूर जाताना श्यामच्या मनाची तगमग ही दुसऱ्या भागात दाखवलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन अनुभवा. मग हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे. चला तर आपण या पात्रांविषयी बोलूयात. या चित्रपटातील सगळ्यात मेन महत्त्वाचं जे पात्र आहे ते म्हणजे श्यामचं आणि हे श्यामचं जे पात्र केलेलं आहे ते म्हणजे शर्व गाडगिळ्याने. हा शर्व खरं तर बऱ्याचशा ठिकाणी ऑडिशन्स घेतल्यानंतर हा शर्व त्यांना भेटला आणि हा शर्व भेटल्यानंतर आणि त्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्याने आपल्यासमोर मांडलेल्या आहेत त्या चित्रपटात बघताना खरंच पाहण्यासारखे झालेले आहेत. चित्रपट जो रंजक ठरतो तो या शर्वच्या अभिनयामुळे कारण शर्वने अतिशय कमालीचा अभिनय या चित्रपटात केलेला आहे. छोट्या छोट्या बारीक गोष्टींवरती त्याचे जे काही हावभाव असतील किंवा त्याची जी संवाद फेक आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे. त्याच्यामुळे शर्वचा अभिनय हा या चित्रपटाचा सगळ्यात मेन USP आहे. आणि शर्वसोबत त्याची आई जी दाखवली आहे ती म्हणजे यशोदा हे पात्र आणि यशोदा हे पात्र साकारलेलं आहे गौरी देशपांडे यांनी. त्याच्यामुळे दोन या चित्रपटातील महत्त्वाचे अंग जी आहेत ते म्हणजे श्याम आणि त्याची आई शर्व आणि गौरी देशपांडे. गौरीबद्दल सांगायचं झालं तर हा तिचा पहिलाच चित्रपट आहे, पहिला मराठी चित्रपट असून
तिने त्या श्यामच्या आईचं जे पात्र आहे ते लीलया पेललेलं आहे. कारण ते पाहताना आपल्याला खरंच मजा येते. आपल्याला श्यामची खरीखुरी आई आहे की काय, म्हणजे त्या शर्वची खरीखुरी आई आहे की काय, इतका तो सहज पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे. कमालीचा सुंदर अभिनय केलेला आहे. या चित्रपटाचं महत्वाचं कारण जे आहे बघण्यासाठीचं ते म्हणजे गौरीचा अभिनय लाजवाब. तिसरं जे महत्वाचं पात्र आहे या चित्रपटातील ते म्हणजे श्यामच्या वडिलांचं, आणि ते केलेलं आहे संदीप पाठक याने. संदीप पाठकने सुद्धा त्याच्या इतर अभिनयांमधला सर्वोत्तम असा अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे. आणि संदीप देखील बघताना त्याचे जे काही संवाद असतील, त्याची जी इतरांसोबतची जी काही देहबोली आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती अप्रतिम काम केलेलं आहे. त्याच्यामुळे संदीपचा श्यामचे वडील म्हणून हे जे काही पात्र आहे सदाशिवरावांचं, तर ते सुरेख पद्धतीने आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि बाकी अजून एक 2-3 पात्र या चित्रपटामध्ये लक्षात राहतात, ते म्हणजे श्यामच्या आजीचं, आणि ते केलेलं आहे ज्योती चांदेकर यांनी. तर त्यांनी देखील त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या आपल्यासमोर मांडलेली आहे. अजून जे पात्र लक्षात राहतं खुद्द साने गुरुजींचं, आणि हे साने गुरुजींचं पात्र केलेलं आहे ओम भतकर याने. ओम हा चतुरस्त्र अभिनेता तर आहेच आहे. त्याला आपण मुळशी पॅटर्नमध्ये पाहिला असेल. मुळशी पॅटर्नमधील त्याचा जो अभिनय होता तो बराच गाजला होता. या चित्रपटामध्ये देखील त्याच प्रकारची भूमिका ओम भतकरने केलेली आहे. शांत स्वभावाचे जे साने गुरुजी होते त्यांचा अतिशय योग्य रीतीने अभ्यास करून केलेली भूमिका या चित्रपटामध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे ओम भतकर हा त्याच्या या वेगळ्या अभिनयासाठी नक्कीच लक्षात राहील. अजून एक छोटीशी भूमिका आहे ती म्हणजे आचार्य विनोबा भावे यांची, आणि ती साकारलेली आहे सारंग साठे याने. त्याने देखील छोटीशी भूमिका आहे, पण त्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. अजून जे पात्र लक्षात राहतं मयूर मोरेचं, मोठ्यापणीचा श्याम, त्याने देखील त्याच्या वाट्याला आलेला हा जो काही मराठीतला त्याचा प्रेझेन्स आहे, त्याला जो मी कोटा फॅक्टरीमध्ये पाहिला असेल, हिंदीमध्ये बऱ्याच वेबसिरीजमध्ये तो दिसलेला आहे तो. त्याच्यामुळे त्याने देखील या चित्रपटात लक्षात राहण्यासारखी भूमिका केलेली आहे. सर्व कलाकारांचा अभिनय या चित्रपटाचं महत्त्वाचं कारण आहे पाहण्यासाठीचं, आणि त्याच्यामुळे हा चित्रपट तुम्ही चुकू नका. का पाहावा? हा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचा उत्कृष्ट असा दमदार असा अभिनय. सगळी चांगली स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे, तगडी स्टारकास्ट आहे. प्रत्येक कलाकाराने आपापला जो काही अभिनय आहे तो जीव ओतून केलेला आहे. सगळ्यात जो मेन महत्त्वाचं जे पात्र आहे श्यामचं, त्याला जास्त स्क्रीन टाईम मिळालेला आहे. त्याच्यामुळे शर्वने इतक्या लहान वयात इतका लक्षात राहणारा अभिनय केलेला आहे. त्याच्यामुळे शर्वला या चित्रपटासाठी नक्कीच एखादा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळू शकतो, इतका तो सहज पद्धतीने आपल्यासमोर आलेला आहे. अर्थात त्याची मेहनत देखील आहे, आणि ती मेहनत जी आहे ती आपल्याला हा चित्रपट बघताना नक्की जाणवेल. दुसरं म्हणजे हा चित्रपट जो आहे तो कृष्ण धवल आहे, आणि कृष्ण धवल म्हटल्यावरती ब्लॅक अँड व्हाईट चित्रित केलेला आहे. आणि चित्रपट पाहताना बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्यावरती प्रभाव टाकतात. जेमतेम 2-2.5 तासाचा हा पिक्चर आहे, आणि त्या 2.5 तासामध्ये आपल्याला आपण कळतही नाही की इतक्या त्या जुन्या काळाशी आपण इतके समरस झालेलो आहे. आणि त्याच्यामुळे तो जो काही कृष्ण धवल करण्याचा एक्सपेरिमेंट होता दिग्दर्शकाचा, तो नक्कीच स्तुत्य आहे. त्याच्यामुळे दिग्दर्शकाला नक्कीच मार्क द्यावे लागतील. तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटाचं संगीत. चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे अशोक पत्की यांनी, आणि चित्रपटातील बरीचशी गाणी आहेत ती लक्षात राहणारी आहेत. त्यातल्या सगळ्यात लक्षात राहतं ते गाणं म्हणजे भर जरी ग पितांबर. रुचा बोंड्रे हिने या गाण्याला सुरेख असा आवाज दिलेला आहे, आणि त्याच्यामुळे हे जे गाणं आहे तुम्ही एकदा नक्की हेडफोन घालून हे गाणं ऐकू शकता. इतकं ते सुरेख प्रकारे आपल्याला सादर पण केलेलं आहे, आणि ऐकायला देखील ते छान झालेलं आहे, श्रवणीय आहे. या 3 गोष्टींसाठी हा चित्रपट नक्की पाहू शकता. जमेच्या गोष्टी. जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर या चित्रपटात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटातील नेपथ्य, त्याच्यानंतर तो जो काही काळ दाखवलेला आहे त्या काळातील जे काही सेट्स दाखवलेले आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय पूरकपणे आपल्यासमोर येतात. चित्रपट हा जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, जरी कृष्ण धवल असला, तरी देखील चित्रपटात जी काही वेशभूषा आहे किंवा जो त्या काळातील जो काही कालखंड दाखवला आहे तिथे त्या सगळ्या गोष्टी तंतोतंत वाटतात. दुसरी या चित्रपटाची जमेची गोष्ट सांगायची झाली तर या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीबद्दल जर बोलायचं झालं तर कोकण जो आहे तो अतिशय सुंदर प्रकारे टिपलेला आहे, त्यामुळे सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची नक्कीच लक्षात राहणारी आहे. चित्रपटातील पूर्वार्ध आहे तो कमालीचा अफलातून आहे, लक्षात राहण्यासारखा झालाय. उत्तरार्ध जो आहे तो थोडासा आपल्याला संत वाटतो. संत यासाठीच असे काही दृश्य आहे ते खरंच तिथे जर कात्री लावली असती तर चित्रपट आणखी लहान झाला असतं. मला वाटतं की ही एक जर गोष्ट दिग्दर्शकांनी लक्षात ठेवली असती, किंवा जर या चित्रपटाचे 2 भाग त्यांनी जर केले असते, एक तर श्यामचं लहानपण आणि दुसरी जर गोष्ट आहे ती म्हणजे साने गुरुजींचा जीवन प्रवास, तर अशा प्रकारे जर त्यांना काही करता आलं असतं. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीयेत, कदाचित दुसरा भाग देखील येणार असावा. ती एक गोष्ट मला या चित्रपटातील खटकली. बाकी चित्रपट नक्की उत्कृष्ट आहे, सगळ्या बाबतीत परफेक्ट आहे. थोडक्यात
थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट एक परिपूर्ण अशी कलाकृती आहे. या परिपूर्ण कलाकृतीमध्ये सगळ्यात जास्त उजवा ठरतो तो म्हणजे श्याम. आणि या श्यामला पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्की सिनेमागृहात जाऊन बघा. तुम्हाला जर लहान मुलांसाठी जर कुठला चित्रपट दाखवायचा असेल तर हा चित्रपट नक्की त्यासाठी आहे. अर्थात तुम्ही हा तुमच्या परिवारासोबत सुद्धा पाहू शकता. असा हा चित्रपट आहे. बऱ्याचशा गोष्टी यात शिकण्यासारख्या आहेत. काहीशा गोष्टी सोडल्या तर हा चित्रपट नक्कीच उत्कृष्ट झाला. या चित्रपटाला मी देतोय 4 स्टार्स. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर कुठल्या गोष्टी खटकल्या असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. बाकी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं चॅनल आहे मराठी रिव्ह्यूवर आणि मी अशाच प्रकारचे प्रत्येक चित्रपटाचे रिव्ह्यू घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याला. त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर हा जर रिव्ह्यू आवडला असेल तर तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत हा शेअर करू शकता. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी रिव्ह्यू. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.